नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळते। ठाण्यात शिंदे गटाला जोराचा धक्का, तर शिंदे सेनेचे उपविभाग प्रमुख रामचंद्र पिंगुळकर समर्थकांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करताना दिसले। आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिंदेंच्या गडातच ठाकरेंनी खिंडार राजकीय वातावरण तापले। स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपा विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढत पाहायला मिळाली। मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये तणाव, त्यामुळे महायुती टिकणार की फूट पडणार यावर चर्चा सुरू होते। भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण याबाबत सांगतात, 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची आहे, त्यामुळे मी काही बोलत नाही। दरम्यान कोरेगाव भीमा प्रकरणात चौकशी आयोगाचे उद्धव ठाकरे यांना प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश देण्यात आले। तर काँग्रेसचा आरोप आहे की भाजपा आणि RSS समाजात भेद निर्माण करत आहेत। अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, तरीही कर्जमाफी प्रस्ताव केंद्राकडे न पाठवल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे। राजकारणातील या घडामोडींमुळे आगामी निवडणुकांचे चित्र अधिक धूसर दिसू लागले। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।